हॅलो, काय करते ग? हा, हे कुठे गेलं? साडू कुठे गेलं? बाहेर गेलं का? मग बरं ना, अंड्याची भाजी बरोबर आलू खायला. तोच काय करते रे आता? तुझ्या बहिणी सोड ग, तुझ्या बहिणीला कोणी कुत्र खात नाही. मी तिला फार कधीन तू नको जायचं लोड घेऊ. ये या नाही तू इकडं, कमी येऊ तिकडे सांग. पैसे नाही, पैसे देतो ना तुला, किती लागायचे ते सोड ग. एवढं नाही अडवाणी करायचे. तुझ्या नवरा त्याला काय सवशी येणार आहे? माय बायकोला ते निर्धम येड, त्याला काहीच कळत नाही. त्याला अक्का म्हणता बाग कळत नाही. आपलं मरेपर्यंत त्यानंतर त्याला कळणार नाही. तू नको लोड घेऊ एवढं आठव. हा का? एवढी बी एवढी नाही कळत मला, एवढं तेवढं बर का. हा, एवढं तेवढं मला कळत. बरं बरं, मी काय म्हणतो मित्रा, आपल्याला पार्टी ना. बरं बरं, हा कुठं ऑफिसला बोलव का सर? सर आहे नी. बर हो, इकडे फोन ते कंपनीवाला फोन करू. आणि कंपनी वाल्याला सांगत होते का? हा, पत्ते म्हणा बायको एकदम निर्दम येडीचे. नाही नाही, त्याची त्याची मरेपर्यंत चालेल. आपल्या मित्राची बायको मित्राची. आम्ही तिला कंपनी बोलतो नाही ना. हा, एकाच बायको इडी नाही, तो मग तिचं काय चाललंय ती बायको नाही तर मिडी. का तुला काय समजा आलं? संशय मला तसा बी येईलच आहे, पण मी आता नाही काही बोलत. का तर उठ सूट साडूच्या इड त्या मनामध्ये मी पेतोय ना, पियाची बंद केली मी तेच म्हणते. उठ सूट साडूच्या इड, उठ सूट साडूच्या इड. नेमकं काय साडूच्या इड काय काम आहे? त्याला आपल्या आता मला असं झालं, नेमकी ती पाटाक पडती बहीण, तिच्याबद्दल मला काही बोलता येईना. नाही नाही, आणि त्याचा तुम्ही घेतलाय गैरफायदा. फक्त मला एवढं कळत, तो तुमचा साडू आहे आणि ती तुमच्या साडूची बायको आहे आणि माझी बहीण आहे, एवढं ध्यानात ठेवा. तसं तो पण तुमचा साडू आहे आणि मी बी साडूचीच बायको आहे त्याच्यावाल्या, हे ध्यानात ठेवा. तुम्हाला एक बाजूने डाव पेच खेळता येतो, तर दुसऱ्या बाजूने आम्हाला पण खेळता येईन बा. कसं काय? हा, असं तुम्ही डोक्यात घ्या चांगलं. काय मी जास्त बोलत नाही, मी कमी बोलत, तुम्ही जास्त समजून घ्या. काय बोलत मला काय कळू द्या ना. मग बरोबर आहे ना. मोकळे बोलायची. मग मोकळं तुम्ही कोणाला म्हणत होते? काय मोकळं कोणाला म्हणत होते? बायको एकदम आडम दडम आहे, तिला काही कळत अरे त्याची मित्राची बायको. मित्राच्या बायकोचं तुम्ही कायला चावळा त्यात? एक दिवस जेवायला मित्राच्या बायकोचं तुमच्यापर्यंत काय सातबारा आला अरे का? आडम राहत दडम आहे, येडी दडी आहे, तिला काही कळत नाही. तुम्हाला काय माहिती? नाही नाही नाही, तुम्ही कवा गेले तिचा मुका घ्यायला? मग का नाही त्या मग तुम्हाला काय त्या माहिती? दिवशी त्याच्या पोराचा बर्थडे होता ना. ते नका सांगू मला. हा, इकडे वेगळाच बर्थडे शिजू राहिला, ते मला कळत. जे तुमच्या पोटात आहे ते मला वाटत आहे. कसं काय? हा, काय मला कळत. वाटत? काय वाटत सांग? कळत मला काय काय सगळं. सांग तू. हा, गजरे तुझे दात पाडी बघ दात. दात नाही, दात नाही. मग मी पण, मला पण कळत. काय कळत तुला? तुम्ही जसं त्याचा साडू आहे ना, तसा तो बी तुमचा साडू. एवढं ध्यानात ठेवा. मी जास्त बोलत, तुम्ही कमी बोलत. हा, मग आहे तू. हायचे ना. मग हायचे. हे जे तुमचं शिजू राहिले ना फोनवर, हे बी हायचे. काय तसं मा बी फोनवर शिजू शकतं. फोन फक्त तुमच्याकच नाही, फोन माक आहे. काय म्हणती? हा, काय सीझन? फोन माक आहे. काय सीझन म्हणली? म्हणजे तू का मोकारी झाली का? तुम्ही मोकारे झाले काय? कोण म्हणते मोकारे? मी म्हणते ना. कोण म्हणते मोकारे? मी म्हणते ना. त्या सांगायचं का? बोलत त्या माणूस बोलत ना. पाहुणे या ना त्यांना बोलत. बोलत तर त्यांना कोण आहे आपल्या शेफ विचारायला? करून मी आणले, करून मी गावात बरं झालं. करून मी आणले, बरं झालं. ऋषीला करून आणलेली. हा, तू नको म्हणून ती पुरेपूर फायदा करून घेऊ राहिले का कोणतं? तुम्ही? आणि मग त्यांना द्यायला लागते, मदत करायची काहीतरी. घेणं देणं चालूच राहते. बर, घेणं देणं मी बी चालू करू का मग साडू बरोबर? कोणत्या? तुमच्या साडू बरोबर? नाही, मी जाईन त्याला पैसे पैसे. तू नको तो. नाही, मी करू का? अरे तो लई ना आलाय की. मी करू का? तो लई ना आलाय. आणि तुम्ही? तुम्ही सहावे. हा, तोय ना. तुम्ही सहावे. तोय ना. तुमची बायको आडम दडम आहे. त्याचं जर बॉड घुसत नको तर तू हात घाला येणार नाही. बरं आहे ना. बरं आहे ना. तुम्ही काय केलंय? तुम्ही तेच केलंय ना. मी काय केलं? काय केलं? कळत ना मला. काय केलं? फोनवर कळत. काय केलं सांग. तुला धाक नाही राहिला, धाक मोकार रे. सारखा चालू आहे फोन, सारखा चालू आहे फोन. तू टेन्शन नको घेऊ, मी येतो. आणि मी टेन्शन नाही घेत, तू ये. ठेव ना तुझी बहीण. हा 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 हा. किती वाजता जायचं कंपनीत?
बरं बरं. हा ठेव तुझी बहीण इड नाही नाही मित्राचा फोन. कंपनी जायचंय. अरे तुम्हाला सोयरा म्हणतोय ना. आता जाय बाबा तू मा काहीच म्हणणं तुम्हाला नाही. सोयरा म्हणतोय. मोकळ्या मनाने जाईन मोकळ्या मनाने चालू दे माझं काही म्हणणं नाहीये. हा का तुम्हाला हा, सोयरा म्हणतोय. फक्त रस्ता तुला जसा आहे ना तसा मला पण आहे. काल हा जसं तुम्हाला रस्ता आहे ना तसा मला पण गजरे आहे. लय मार खायची माझा इतका हा. मार खायची ना हागस्तोर मार खायची हाग्या मार दे तुला हाग्या मार देशन ना हा. हाग्या मार मग. मार दे म्हणतो, जाऊ दे तो जाऊ दे. हा. मग मला तेच म्हणायचंय माणूस म्हणतो जाऊ दे तवर जाऊ दे पटायला पाहिजे ना. आता काय पटायचं पटायला पाहिजे तुला पटायला. पोटात नेमकं उठेल काय डाबा आहे हम्म? काय डाबा उठलाय मग बरोबर आहे सारखा फोन चालू सारखा फोनवर बोला त्या. हा? आता सारखं. मित्राचे फोन उचलायचं ना. काय गरज पडली सारख्या साडूच्या दारात अरे पडायची. कवा केला साडे काय दहा गरज पडली. हा तुम्हाला साडूचं दार दिसत हा त्या साडूला हे दार नाही दिसणार का. त्याला ना दाखवू का त्याला ये दार. साडूला माहिती ये दार दाखवू का. ये दार जर दाखवलं ना मी साडूला हा. हा जसं तुम्ही त्याचं दार कमी दाराची माती थोडी केली तशी तो सुद्धा माझ्या दाराची साडूला माती माहिती थोडी होत मंदिर सारखा फोन करतो तेव्हा आला हा. साडूचा फोन करी. साडूचा नाही आला मला कळतो ना साडीचा आला आला. साडू का हो? हा काय मटण आणले का सारे कळत मी येडी नाहीये. बरं बरं क्वार्टर घेऊन येतो हम्म मटण आणले साडू मूत प्यावा ना. पण मी काय क्वार्टर घेऊन येतो. मी काय होतो मा झालं टाइम कंपनीला जायचा ते गाडीवाला जाते निघून हा का आपल्या गाडीमध्ये त्याला नाही पेट्रोल मी करते ना बरोबर. चाललं बघा मी करते. नाही नाही एका बार काढून घे मी बी जाते ना. हातामध्ये दगड पाय हा. त्या दगडच काम करी द्यावं हा, करशाल ना. या आईचा वागाड त्या वागाडाचे का हा. हे अरे वा, का आवरून घे माणूस म्हणतो जाऊ दे मरू दे बा जाऊ दे मरू दे बा. हा साडू म्हणतो साडूच्याच घरी राहतो साडूच्याच घरी राहीन तिकडेच जाय. हा लाज आहे का याच्या जीवाला काही. हे बाया मी बी जाते ना मी बी लाविते ना. जसं हा यांना कसा साडू का जॅकपॉट लावला याच्यावाल्या तसं मी याच्या साडू का जॅकपॉट लाविते. हा ए मी काय होतो बोला ना. मी येऊ का गावातून जाऊन येऊ गावात चालेल. काय आणायचं तुला काय आणत्या काय काय आणत्या थंड बिंड काही आता थम्सअप फक्त थांबचा माझा प्या. माझा ना माझा माझा, हा. हा, माझा आणा. माझा चांगला राहतोय माझा घेऊन या जिरा नको ना जिरं नको बर माझा थम्सअप घेऊन या हा का कधी येणार आहे आता जायचं आणि यायचं पायी पायी चाललोय मी गाडी पंक्चर आहे ना मग एखादा तास लागेल तुम्हाला हा 1 तास लागला बरं या निवांत या तवर तू झोपून घे घरातले काम कोण आवरील हा काय मग हा नाही तर मग काय मी गेलो बाहेर आणि घे झोपून नाही तर कामाला करीत राह काम आवरते मग थोडं झोपत आहे. हा. तुम्ही जाऊन या चालेल जर जमलं तर मला फोन करा यायच्या वेळेस काय आलं जा ना माझ्या बहिणीकडं तो बहिणी का काय आता बहिणी काय ब्लाऊज शिवायला टाकेल ते झालं का नाही विचारायचं मग तुझी बाई का पण शिकलीस का शिवायचं तिच्या बाजूच्या इथं टाकेल बाजूच्या बाईकडं तिच्या शेजारी शिलाई कमी नाही इथं लई शिलाई हा का मग तुम्ही जाऊन या तोपर्यंत मी असले फोन करा घरात असले सांगा नसले तर मग मी तिथे काय गरज आहे पोळ करायची मी आला का मग नंतर जायचो डोक्याला ताटक बाळाल्या तुम्ही जाऊन नाही देणार आहे मला माहिती आहे मग तुला काही नका पाहायला बाजू टाकणार आहे का मी चावी ठेवून जाईल तिथं. नाही कोणाला जाऊ नको मला विचारच वेळ हा बाय बरे बाय येऊ का या हा याला डोकू टाक कोणी दिसत नाही ना पर्यटन सीमा अरे तू झोपेच घ्यायची एवढी बसा दाजी असं म्हणलं तुला तुझी झोप उडाय पाहिजे आता तुला झोप झाली का आता दाजी दुपारचं या ना तर दाजी एवढं लेट काला आलं हा कुठे तो टेकण्या कुठे तू ढेकणं घ्या ना गावात जाईल तर ढेकण्याला म्हटलं लवकर नको येऊ ढेकण्याला म्हटलं लवकर नको येऊ काय तर चौशी वगैरे आपलं संशय नाही येत पण आज थोडं वायबरावानी बोलत होतं काय म्हणून मी चालले माझ्या बहिणीकडं म्हणे का आला म्हणे ब्लाऊज टाकलंय म्हणे काही जायची गरज नाही मी असो नको जाऊ अरे तुम्ही जरा टाइम टेबल पाळत जाऊ दाजी आता तू गुचिड तुला काय लेट केलंच आता नवरा आहे तुला टाकणारच आहे ना घालून जरा गुचिडा जाऊ दे खटी नको ना माझा संसार राहील का सांभाळेन ना मी तुला आणि माझी बहीण कुठं जाईल तिलाही सांभाळेन नका ना माझ्यात लय पावर आहे सांभाळायला तुमच्यात लाख पावर आहे पण मला एकच लागत हं? एकच लागत मला अरे काय एकच कोडेच खाती आदलू मधलू खाण्यात मजा वाटते आदलू बदलून का व्हायना पण एकच तो लय नेमदार
मग आता काय करते माझी बहीण कुठे असं बॉम्बाला असं तिची आईचं मोकर ती मास मांडत होती. का बरं आपण बोलत होतो ना ते सगळं ऐकली मागून. हा का मागून सगळं ऐकली ती. कधी हं? कधी मगच अगं काय ग आली बोक्याला जरायला बघ का बरं दाजी आताच आले काय रानबाग समजू का मला? रानबॉक कपाळ गळ्यात हात घालून नाही ना तिच्या नवऱ्याच्या गळ्यात हात वरतून काय ना बाहेर बा बाहेर काय 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 म्हणली बाहेर बाहेर काय म्हणली बाहेर काय म्हणली त्या तू नवऱ्याला? बाहेर वय अहो, दाजी, चला, अहो, दाजी, चला. वय बाहेर ताट व्हायला लागला माव वय बाहेर बाहेर छानपणा दाखवतो आम्हाला तुला शोभत का अगं, काय केलं मी तुला शोभत का केलं काय अगं बहिणीचा परपंच तू अरे करायला. बाबाईने परपंच समज जायला राहतो असा गळ्यात हात घालायला कोणाकडे जात घातला गळ्यात हात नव्हता काही नाही ना हं? कवा? नाही ना मा डोळ्यावर काय भात बांधले का काय हा? तुला तर सारे सकाळचे कंपनीचे ती फोन म्हणत होते होती ती स्वप्नात नाही चुकलं. तुला कंपनीचे फोन होते माय बाय तू काय अशीचे गांडाळ तिला काय कळत नाही याड माटाची ती हं? तिला येडना बैर करून तुला काय तो तू गेली काय तो दोघं नवरा हा बायको. काय तमाशा ते ना, आमच्या दोघा नवरा बायकोचं बघा. नाव द्या. गप बसा, त्या मी बायकोला- बोलतो. काय रे थांब ना. मटण आणलं होतं तुम्ही मटण थांबा, माझी बात ऐका. आम्ही दोघं नवरा बायको म्हणूच नका तुम्ही बर. राजी. हे दोघं नवरा बायको म्हणा नाही काय बोलत मेवणी ती? ती माई मेवणी आली अगं मी आज गेलो ना तेव्हा नव्हतं पाहुणे तिला तेच तुम्ही सांगते आतापर्यंत कधी माझ्या गळ्यात हात घातला का नाही ये गळ्यात हात घालून बसेल होते. नाही कवा साडू लाज वाटवाय लाज नाही नाही य. तो पाहिजे स्वतः स्वतः पाहिलं म्हणजे मी का काही येडी आहे मी का आता काय काय बहिणी- म्हणत तुमचं मी पाहिलं तू अरे म्हणते पण तुम्ही पहिले तू आता खोटं बोल का काढू ते तुमच्या सोबत चुकली का रे का नाही हा. ती म्हणे एवढं चुकल मी आधी चूक पाहत होतो बरं जाऊ दे, तुम्ही एकमेकाच्या गळ्यात हात घालून उभे बसेल नव्हते ना नाही कधी आले तुम्ही आहे. कधी आले तुम्ही कधी आले कधी आले तुम्ही? कधी आले मार खायची बघा मार खायचा? हा, काय काय मार खायची कसं काय इकडे काय या. काय झालं थांब ना आता. ए, टाकू दे ना. तू काय मामा गुचडून टाकलं हा. नाही, तुम्ही नव्हते ना इकडे ना. एकमेकाच्या गळ्यात हात घालून हाकल इकडे याला गुचडत औषध पाजून मारून बाय. टाकली म्हणजे लोकांच्या बायका वापरायच्या ना आपली बायको दुसऱ्याच्या गळ्यात हात घातलं त्याचा सण होत खरं नाही. सांग हा. खरं ही सांग. कोणती काय? पद्धत बाई याला अशी? काय केलं सांग काहीच नाही केलं तुम्ही गेले मला तो डेकण्या कुठे गेला काय म्हणला काय नाही आले म्हणे डेकण्या कुठे गेला म्हटलं कोण डेकण्या. हा तुम्हाला नाही साडू म्हणलो अरे उद्रा तुला लाज वाटवाय लाज अरे तसं मग मी नाही म्हटलं डेकून गेले बाहेर ते आता ना ते स्वयंपाक तुमचे टेकणे होते ना हा. म्हणून हा. तो टेकणे कुठे गेला म्हणजे त्याच्यामध्ये एक मोठा नर होता म्हणून टेकणे कुठे गेला मग तू ते पाहायला आलता का हा तेवढंच अक्का आली कसं काय कळालं यांना तो नर आहे म्हणून हा तो दर एका चोर का मोठा टमन होता एक मोठा होता ना त्याला पाहून टेकलं सगळं पाळायचे पाहायचे हा, हा मग म्हणलं तो मोठा टेकण्या कुठे तो 10 रुपये असं तुम्हाला नाही माहित. तो डोकं लावित असं ना रिकामटा कोणला बी तो 10 म्हणून ते बाकीचे डेकणं पडत असतील पळत बरोबर आहे. एवढं तुमचं लय येणं जाणं चालू झालं साडू आणि ते खरे पळाले ना बाजूला तर यांना रस्ता मोकळा करून दिला गळ्यात हात घालून बसायला हा का हे नाव हे मुख्यच घ्यायचे बाकी राहिले होते साडू तुम्हाला कर सांगू का विश्वास. अय साडू तुम्हाला मला करमत नाही हा का तुम्हाला पाहायला आलं तर ती म्हणा येते ते बसा 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 हा. तुमच्या मागे जण होतो लगेच पण ज्यावेळेस तुम्ही आले ना त्यावेळेस मी घरीच राहत नाही हो हा ना असं काय या जरा फोन वाटलं? करी जा ना तुम्हाला माणूस आहे ना तुम्ही फोन करते का आम्हाला त्यांना किती माणूस की बाई हा ना. आल्या आल्या मेवणीच्या डायरेक्ट गळ्यात पडून आणि डायरेक्ट हा. मुख्य घ्यायला सुरुवात जर करतात आम्ही जर तुम्हाला नाही विचारता तुमच्या घरी आलो आणि जर तुम्ही नसले ना आम्ही जाहीर का तुमच्या बायकोच्या गळ्यात हात टाकू आता इकडून पुढे करा हात तसं. काढून टाकेल, हात बरं, ए, बरं. हात काढून टाकेल हात म्हणजे हात काढून टाकेल, हात नाही ठेवणार तर मग आता तुमचे काठ ठेस तुम्ही मोठा आहे तुमचे काठ ठेस मोठा आहे मी मोठा आहे त्यांचा वायदा काय बारीक आहे का मोठा ना मोठा आहे मी वायदा ना मग त्यांचा बी वायदा कुठे बारीक हा मेवण्याजवळ काचा वायदा आहे काचा वायदा राहतो मग तुमच्या दोघांमध्ये वायदा येतो अच्छा. हा मोठा आहे तो बारीक आहे तो बारीक आहे आणि हा मोठा आहे हा. आमच्यात काचा वायदा जागा सारखीच लहान मोठी आता तो लहानच आहे ना मापेक्षा मग ते तुमच्यापेक्षा लहान आहे मग त्याची बायको तुमची कोण लागल कोण लागल तो कोण जर लहान लागल? भावासारखा आहे ते कोण लागल चाली हं? चालेल चालेल मग मी कोण लागत आहे बाय कोण लागल मेवणी मेवणी मग मी मेव ए, चाल, चाल. वळ इकडे इकडे वळ हे? हा आता तोंड फोडी ना मग मार बायको काय तुला काय मोकळी सोडली काय बे? मोकळं नाही मी वळ. तू घालतो साडू या पुढे यायचं नाही परत माघारी तुमचं त्याच्यामध्ये ना मानवऱ्याचा दोषच नाही मग ही
काय ही वाटोळ करायला निघाली तुमच्या वालं मा नाही मा काय जाणार आहे आता ते का बोले ढेकून कुठे गेला हा. म्हटलं ते बाहेर गेले. सांगितलं की लगेच हा, मला. ते बाहेर गेले मी सांगितलं गळ्यात हात आता घालायचं गळत नाही काय काय राग घालतो? ऐका ना झोपेल होते मी उठले तो काय ते घाली बरं त्याचं परत काय नाही घालत तिला काय पाहिलं गेलं याचीच वाट पाहत राहतो एवढं याच्या पाहिजे का हे हात घालाय पाहिजे का मानावऱ्याचं आहे ना जेव्हा या फोटो वाकडे हे गेले मोठं पाय हे खुरटून आले मध्ये खुरटून नाही नाही एकच साप- राहिलं का एक आहे संगीन आता बरं पाय या चार कामाला. बोट राहतात म्हणजे तुम्हाला म्हणजे येवत बसल साडू हा? ये ना चिमट्या सापडले होते. पकडा पकडला चिमट्या सापडले तर मी काय म्हणते ऐका मानावरा आहे दुधला तांदूळ खरं हा? मानावरा दुधला तांदूळ आहे, ऐका तो खरंच म्हणाल तो काही निर्लज्जम साधा सुखी हा. मानावरा आहे दुधला तांदूळ इज्जतीचा पंचनामा कोणाच्या होणार आहे तुमच्या बायको मा बायकोचा. बरोबर ना तसं तुम्ही आहे दुधला तांदूळ आता याच्यात तुम्हाला काय समजायचं ते समजा हा वास बघ मग जसे तुम्ही घरी नसताना येत्या ना तसं तुम्हाला कधी सवड सापडल येईल ना उद्या मी घरी एकटीच राहते हा अशाच बाया अगे गजरे ऐका जाऊ ना. दे. मी जर पुढे गेलो तर बाहेर कुलूप लावून जाईल उद्या आदला बदली करण्यापेक्षा आताच आदला बदली करून द्या चल, काय? द्या ना पुढं. आदला बदली करून चालतं, चालतं. उद्या तुम्ही चालेल तिच्याकडं नाही 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 तू येणं करू नको जरा तिचं म्हणणं बरोबर आहे काय तो असं बाय चापडी घेतो हा? दाजी मग तेव्हा ती काय म्हणली माहिती का काय जर तो इकडे आला ना मानावरा तर तुम्ही माग या म्हणा हा तो डोक्यात फरक पडला काही चला मग तू ये उद्या करते काय काय उद्योग केले मी हा? काय उद्योग केले करायची राहिली काय काय नाही चला नाही देखून आला मध्ये आला देखून चला